नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या खरीप हंगामात म्हणजेच 2025मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत एक सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून पहिल्या टप्प्यातील भरपाई जाहीर झाली असून तब्बल 1,219 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पण थांबा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पहिल्या टप्प्यामध्ये नेमक्या किती महसूल मंडळातील आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार, तसेच ह्यामध्ये कोणकोणत्या पिकाचा समावेश करण्यात आला आहे याची संपूर्ण जिल्हाहीन यादी समोर आली आहे. नमस्कार, मी राजू बेंद्रे आणि तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी. माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि शेतीविषयक अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सविस्तर माहिती यादी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया. व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. ह्यानुसार विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1,219 कोटी 78 लाख रुपयाची भरपाई मान्य केली आहे. ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा समावेश आहे. सोयाबीनच्या पिकाखालील सुमारे 58 लाख हेक्टर क्षेत्र होते राज्यातील. त्यापैकी 35 लाख हेक्टरवरील सोयाबीनचा विमा उतरवण्यात आला होता. आता ह्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि इतर मक्का, बाजरी अशा शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. आता सोयाबीन 58 लाख हेक्टर क्षेत्र होतं, त्यापैकी 35 लाख हेक्टर हे खरीप हंगामामध्ये, त्यामधून एवढे पीक विमा उतरले आहे शेतकऱ्यांनी. आता 37 लाख हेक्टर क्षेत्रासाठीच विमा मिळणार आहे 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. आणि कापूस, तूर पिकाचं अनुदान कधी मिळणार, म्हणजे पीक विमा कधी मिळणार? पहा, अनेक शेतकरी विचारत असतील की कापूस आणि तुरीचे पैसे कधी मिळणार. तर बातमीनुसार कापूस आणि तूर पिकाची काढणी फेब्रुवारी अखेरपर्यंत चालते. त्यामुळे ह्या पिकाची उर्वरित 5,000 महसूल मंडळाची माहिती येत्या काही दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर उत्पादकांना देखील भरपाई मिळेल. म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर होईल कापूस आणि तुरीच्या पिकाच्या बाबतीतला, आणि ते दुसऱ्या टप्प्यामध्ये कळवण्यात येईल पीक विमा मिळणार की नाही. तर आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत जाहीर झाली आहे. प्रत्येक जिल्ह्याची नावे आणि मदत किती लाखापर्यंत आहे हे आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, आता आपण नुकसान भरपाईची जिल्हाहीन यादी पाहणार आहोत. म्हणजेच पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर. 11,837.4 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. त्याच्यानंतर नाशिक जिल्हा आहे. 878.78 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 260.50 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 684.06 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील 106.95 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील 362.18 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील 6,378.02 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. वर्धा जिल्ह्यातील 961.82 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. नागपूर जिल्ह्यातील 184.70 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. जालना जिल्ह्यातील 209.33 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील 3,101.77 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 0.27 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. ठाणे जिल्ह्यातील 1,793.82 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 7.08 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 23.29 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यातील 81,337.97 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील 25.01 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. भंडारा जिल्ह्यासाठी 433.68 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. पालघर जिल्ह्यासाठी
1,534,77 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. रायगड जिल्ह्यातील 106,34 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. वाशिम जिल्ह्यातील 109,0 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 564,98 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. सांगली जिल्ह्यातील 127,14 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी 209,41 लाख रुपये मंजुरी झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी 9,895,56 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. अकोला जिल्ह्यासाठी 158,84 लाख रुपये निधी मंजुरी झाली आहे. धुळे जिल्ह्यासाठी 103,15 लाख रुपये निधी मंजुरी झाली आहे. पुणे जिल्ह्यासाठी 100,06 लाख रुपये निधी मंजुरी झालेली आहे. अमरावती जिल्ह्यासाठी 250,20 लाख रुपये निधी मंजुरी झाली आहे. गडचिरोलीसाठी 224,36 लाख रुपये मंजुरी झालेले आहेत. असे एकूण 36 जिल्ह्यात मदत 7,500 मंडळातील नुकसान भरपाईची निश्चित झाल्यानंतर 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,219,78 लाख रुपयाची मदत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. नुकसान भरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकाची सोयाबीन समावेश आहे. राज्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाखाली बरेच क्षेत्र नुकसान झालेले आहेत, ते आता त्यांना विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, ही होती पीक विमा संदर्भातील महत्त्वाची अपडेट. तुमचा जिल्हा ह्या यादीत आहे का, किंवा तुम्हाला विम्याचा मेसेज आला आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा जिल्ह्यानुसार सविस्तर यादी हवी असेल तर आपल्या इंस्टाग्राम ID पेजला फॉलो करा आणि किंवा कमेंट करा, मेसेज करा. मी त्यावर वेगळा व्हिडिओ नक्की बनवेल. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत पाहत रहा आर्बीटेक मराठी. धन्यवाद.